एनसीपी अजीत पवार गुट के विधायक और कद्दावर नेता अमोल मिटकरी ने उप मुख्यमंत्री अजीत पवार के विमान हादसे को लेकर एक चौंकाने वाला खुलासा किया है। मिटकरी ने सीधे तौर पर आशंका जताई कि अजीत पवार के घर और कार्यालय के पास कुछ अघोरी रस्में निभाई गई थी, जिनका संबंध इस हादसे से हो सकता है। अमोल मिटकरी के इन दावों ने न केवल सुरक्षा व्यवस्था पर सवाल खड़े किए, बल्कि राज्य की राजनीति में एक नए विवाद को जन्म दे दिया है। विधायक अमोल मिटकरी ने मीडिया से बातचीत करते हुए बताया कि पिछले साल नवंबर के महीने में अजीत दादा के आवास और कार्यालय के पास कुछ संदिग्ध अघोरी रस्में की गई। मिटकरी ने स्पष्ट शब्दों में कहा कि किसी अज्ञात शक्ति या साजिश के तहत अजीत पवार को नुकसान पहुंचाने के लिए इस तरह के तांत्रिक अनुष्ठान किए जा रहे हैं। मिटकरी ने स्पष्ट शब्दों में कहा कि किसी अज्ञात शक्ति या साजिश के तहत अजीत पवार को नुकसान पहुंचाने के लिए इस तरह के तांत्रिक अनुष्ठान किए जा रहे थे। मिटकरी ने राज्य सरकार और पुलिस प्रशासन से इस पूरे घटनाक्रम की गहन जांच करने की मांग की है। उन्होंने सवाल उठाया, क्या इन अघोरी प्रथाओं और विमान के साथ हुई तकनीकी खराबी या दुर्घटना के बीच कोई संबंध है? इसकी जांच होनी चाहिए। दादा के घर के पास से अनुष्ठान कौन कर रहा था और इसके पीछे किसका हाथ है? सुरक्षा एजेंसियों को इन तांत्रिक गतिविधियों को गंभीरता से लेना चाहिए, क्योंकि यह एक संवैधानिक पद पर बैठे व्यक्ति की सुरक्षा का मामला था। अमोल मिटकरी के इस बयान के बाद विपक्षी दलों ने सरकार पर तंज कसना शुरू कर दिया है। वहीं अजित पवार के समर्थक इसे एक सोची समझी साजिश बता रहे हैं। माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री आज उपस्थित नसतील निरोप समारंभाला, पण दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील, कारण 9 सदस्यांचा आज निरोप समारंभ आहे। दुसरी गोष्ट, अजितदादांसारख्या लोकनेत्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या संदर्भात कुठलाही साधा चर्चा न घेणं हे अत्यंत वेदनादायी आहे, अत्यंत दुःखद आहे। मी शुक्रवारी मागच्या आठवड्यामध्ये सभापतींना विचारलं होतं पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून की ही चर्चा आपण कधी लावणार। त्यावेळेस त्यांनी सांगितलं का सोमवारी मुख्यमंत्री असतील त्या दिवशी आम्ही ही चर्चा लावू। आजच्या कामकाजात सुद्धा चर्चा नाही। उद्याचं कामकाज जे आहे त्यात जर चर्चा नसली तर परवा अधिवेशन संपणार आहे। त्यामुळे अजितदादांसारख्या नेत्याला जर महायुतीमधले उपमुख्यमंत्री असताना त्यांची चर्चा होत नसेल, अल्पकालीन चर्चा आज लागली नसेल, 97चा प्रस्ताव आज लागला नसेल, 269 वर खालच्या सभागृहात चर्चा झाली नसेल, तर अजूनही अंतिम आठवडा प्रस्ताव नावाचं आयुध आहे। पण आमचा प्रयत्न आहे की अजितदादांसारख्या व्यक्तीचा विषय अशोक खरातसारख्या भोंदू बाबाच्या एकंदरीत सगळ्या ज्या काही दुष्कृत्याचे व्हिडिओ जनतेसमोर येत आहेत 3 दिवसांपासून, त्यामध्ये हा विषय मागे पडतो का? VSR व्हेंचरच्या मालक VK सिंग याच्यासोबत अशोक खरातचे संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशोक खरातांच्या त्या आश्रमामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमधल्या तिथे अघोरी पूजा झाली 2 सप्टेंबरला। 17, 18, 19 नोव्हेंबरला भिगवण रोडला अजितदादांच्या घरासमोर काळी जादू करण्याचा प्रकार झाला। अजितदादा या सरकारमध्ये आणि या महाराष्ट्रामधले असे एकमेव नेते होते ज्यांच्या गळ्यात बोटात कुठं खळ्याच्या अंगठ्या गंडे धागे नव्हते। ते भोंदू बाबाला अजिबात मानत नव्हते। त्यांचा आदर्श शिवशाहू फुले आंबेडकर, तुकाराम महाराज, गाडगे बाबा असा होता। या नेत्यांसोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे। आणि अशा नेत्यांच्या विमानाच्या अपघाताच्या मागे हा बुवा जो मंत्रविधी करणारा, करंगळ्यांनी अभिषेक करून घेणारा हा जो काही बाबा असेल, यांनी काही घातपाताची शक्यता आहे का, असा सुद्धा तपास SITने केला पाहिजे। याकरता आमचा लढा जरी निवृत्त होत असलो तरी तो कायम राहणार आहे। म्हणून अजितदादांचा फोटो घेऊनच आमच्या सरकारला या गोष्टीची जाण व्हावी। आमच्या सरकारने परत अशोक खरात प्रकरणामध्ये वाहून न जाता अजितदादांचा मुद्दा विचलित होणार नाही याची दक्षता घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताची चर्चा घडून आणावी। अद्यापही 2 दिवस शिल्लक आहेत। सरकार जागे होईल। मी सरकारमध्ये असताना त्यांना साष्टांग हात जोडून विनंती करतो की उद्याच्या कामकाजात तरी अजितदादांची चर्चा असली पाहिजे।